नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण बघूया की जे धान पीक असो किंवा भाजीपाला पीक असो किंवा कापूस असो, यावरील ज्या महत्त्वाच्या ज्या किडी येतात ज्याच्यामुळे आपल्या उत्पादनात जी घट येते आहे आणि अविवेकी रासायनिक कीटकनाशकाचा वापर होत असल्यामुळे जेव्हा मित्र किडींचं मरण होत चाललेलं आहे, ज्यामुळे दुय्यम किडी या महत्त्वाच्या होत चालल्या आहेत, अशा प्रदूषित वातावरण झालेलं जे रासायनिक कीटकनाशकांमुळे जो दुष्परिणाम आपण म्हणतो आहे की काय दुष्परिणाम होत आहे की बाबतची जी प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. दुसरं म्हणजे वातावरण प्रदूषित होत आहे. आपल्या अन्नांमध्ये विषारी अंश येत आहेत. किडी नैसर्गिक शत्रूचा नाश करत आहे. जे नैसर्गिक मित्र कीटक आहे यांचा नाश होतो आहे. जे दुय्यम प्रकारच्या किडी आहे या प्रमुख किडी बनत चालल्या. बघा आताच्या वातावरणात असा प्रकार होत चाललेला आहे. का होतं आहे? कारण या रासायनिक कीटकनाशकांचे काही दुष्परिणाम आहे. तर या अविवेकी अवास्तव सर्रास वापरामुळे काय होतं आहे की या सगळं किडींना प्रतिकार क्षमता निर्माण होत चाललेली आहे आणि त्यामुळे हे परोपजीवी परभक्षी कीटक यांच्या संख्येत पण घट होत आहे. दुय्यम किडींची प्रादुर्भावाची जी तीव्रता आहे ती भरपूर वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या विस्कळीत होत चाललेलं आहे. जे संतुलन आहे म्हणजे विस्कळीत नैसर्गिक संतुलनामुळे कीटकनाशकाद्वारे जे संबंधित किडीचे नियंत्रण करणे अवघड झाले आहेत. त्यामुळे हे पूर्ण पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा जो बेभरोशांचा ठरू लागला आणि इतर प्रभावी नियंत्रणाच्या उपायांचा जी निकड भासू लागलेली आहे. विविध नियंत्रण संकल्पनेला आपण काय म्हणायला पाहिजे की एकीकृत कीड व्यवस्थापन. तर या एकीकृत कीड व्यवस्थापनामध्ये जे जैविक नियंत्रण पद्धत आहे त्या जैविक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जे आपण परोपजीवी मित्र कीटक आहे त्या परोपजीवी मित्र कीटकांचा वापर आपण आपल्या धान पिकात असो, भाजीपाला पिकात असो किंवा कपाशी पिकात असो ह्याच्यात कसा वापर करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण या ट्रायकोकार्डचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. ट्रायकोकार्ड्स आहे परंतु त्याच्यात असणारा जो परोपजीवी मित्र कीटक आहे त्या ट्रायकोकार्ड्सवरती असणारी जी अंडी आहे त्या अंडींमध्ये असणारा जो परोपजीवीकरण केलेला जो कीटक आहे तो कपाशी असो त्याच्यासाठी लागणारी जी प्रजाती आहे तसंच धानमध्ये खोडकिडा असो त्याच्यामध्ये लागणारा जो ट्रायकोग्रामा आहे त्याबद्दलची माहिती आज आपण इथे घेणार आहोत. तर ट्रायकोग्रामा म्हणजे काय? ट्रायकोग्रामा आणि ट्रायकोकार्ड ह्याच्यात आज प्रथमतः आपण एक विचार करूया की ह्याची ट्रायकोकार्ड्स आपण हा ट्रायकोकार्ड आहे, हा कार्ड आहे, ह्याच्यावरती जी अंडी चिपकवली होती त्याच्या अंडीमध्ये जे परोपजीवीकरण करून जे आपण शेतामध्ये जे नेणार आहे, ज्या शेतामध्ये जे प्रसारण करणार आहे या किडींचं या अंडींचं त्याच्यातून निघणारे जे कीटक आहे त्याला आपण ट्रायकोग्रामा म्हणतो आहे. तर हे ट्रायकोग्रामा अतिशय लहान आकाराची गांधील माशी वर्गातील कीटक असतं. ह्याची प्रौढ माशी समजा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. समजा कपाशीमध्ये जी टॉयडी बॅक्टेरिया आपण वापरतो किंवा भाजीपाल्यामध्ये ट्रायकोग्रामा चिलोनिसचा वापर करतो किंवा धानामध्ये पण ट्रायकोग्रामा चिलोनिसचा वापर करतो. धानाच्या खोडकिडीसाठी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम नामक ट्रायकोग्रामाचा वापर करतो, ज्या ट्रायकोकार्ड्सच्या द्वारे आपण शेतामध्ये नेतो. ह्या अतिशय लहान कीटकांचा आपण वापर करतो. अतिशय लहान असतात ते, आपल्या डोळ्यांनी पण कधी कधी दिसणार नाही एवढे छोटेसे कीटक असतात आणि हे मित्र कीटक पूर्ण किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालते आणि त्यांना नष्ट करते. म्हणजेच काय की येणारी जी अळी अवस्था आहे त्याला नियंत्रित करण्याचं काम कोण करते आहे? ट्रायकोग्रामा. म्हणून या ट्रायकोग्रामा परोपजीवी मित्र कीटकांचा वापर आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या स्पेसिफिक ज्या महत्त्वाच्या किडी आहे ह्याच्यासाठी तरी केला तर हमखास आपल्याला जो रासायनिक कीटकनाशकाचा जो वापर आहे तो कमी करता येईल. तर या किडींचा विचार केला तर या किडींचा वय किती आहे, त्यांचं जीवनमान किती आहे तर 7 ते 8 दिवस आहे. फक्त 7 ते 8 दिवस. कारण जशी ती अंडींमध्ये अंडी टाकणार तर तिथे ती फक्त 1 दिवस घेणार. त्याच्यानंतर ती अळी अवस्था म्हणजे एक समजा विचार करा कपाशीवरील बोंडअळी आहे का गुलाबी बोंडअळी आहे, त्याच्यावर आपण जे ट्रायकोग्रामा नामक जे कीटक आपण प्रसार करणार आहे, काय करणार तो कीटक बरोबर त्या अंडींना शोधणार, त्या अंडींमध्ये अंडी टाकणार, ते राहणार 1 दिवसासाठी. त्याच्यातच मग 2 ते 3 दिवसासाठी अळी अवस्था राहणार, त्याच्यातच कोश अवस्था राहणार कोणाची? ट्रायकोग्रामाची. आणि नंतर त्या शत्रू कीटकांच्या अंडीला नष्ट करून अगोदरची जी अळी अवस्था येणार होता तो अर्भक नष्ट करून त्याच्यातून निघणार काय आहे
प्रौढ. तर तो प्रौढ कोणता निघणार आहे? ह्या ट्रायकोग्रामा नामक जे टॉयडीन नामक जे कपाशीला आपण देतो आहे त्याचा प्रौढ निघणार आहे. त्याचा प्रसार पूर्ण जाळं त्या कपाशी पिकावर होऊन जाईल आणि ते अशाच प्रकारे नियंत्रण करता येईल. म्हणजेच काय की रासायनिक कीटकनाशकाचा वापर त्यावेळेस आपल्याला थांबवता येईल. म्हणून ह्या जीवनक्रमचा विचार केला तर ट्रायकोग्रामाला 7 ते 8 दिवस लागतात. त्याची अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि प्रौढ अवस्था निघेपर्यंत 7 ते 8 दिवस. म्हणून आपण काय म्हणतो की ट्रायकोगार्डचा वापर करायचा असेल, जो शेतकरी करत असेल तो एकच वेळ ट्रायकोगार्ड वापरल्याने होणार काय? नाही होणार. कारण त्यावेळेस आपल्याला 8-8 दिवसांनी कार्डचे याचे जे चिटोरे असतात ते आपल्याला स्टेपल करून आतमध्ये प्रसार करावा लागते. म्हणून का? कारण ह्याची जीवनक्रमच 8 ते 10 दिवस आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्याचं प्रसारण घेणं आवश्यक असते. तर महत्त्वाचं म्हणजे काय की ट्रायकोग्रामाच्या प्रमुख प्रजाती, आता जे सांगायचं तात्पर्य म्हणजे की ट्रायकोग्रामा चिलोनिस आहे, थोडीशी भुरकट रंगाची असते, एकदम छोटासा कीटक. हा जो ट्रायकोग्रामा जो मित्र कीटक, परोपजीवी मित्र कीटक, लक्षात ठेवा, परोपजीवी मित्र कीटक असा जेव्हा समजा कापूसमध्ये वापर करायचा असेल तर ट्रायकोग्रामा चिलोनिसचा वापर कुठे कुठे होईल? आपल्याला ऊसावरील जे बोंडअळी आहेत, वांग्यावरील शेंडे व फळ पोकळणारी अळी असो किंवा कपाशीवरील गुलाबी बोंडअळी असो ह्याच्यासाठी आपल्याला वापर करता येईल. तशाच प्रकारे ट्रायकोग्रामा जॅपोनिकम हा धान आणि ऊसावरील पण चालू शकतो. तर धानावरील जे खोडकिडा आहे, पिवळसर रंगाचा खोडकिडा आहे, त्याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारे याचा वापर करतो. तसेच ट्रायकोग्रामा टॉयडीबॅक्टरी हे पण आपल्याला कपाशीवरील गुलाबी बोंडअळीसाठी आपण त्याचा वापर करत असतो. अशा या ट्रायको कार्ड्सवरती आपण जे प्रयोगशाळेमध्ये निर्मिती करतो ज्या अंडींना, त्यांना परोपजीवीकरण करून असे ट्रायको कार्ड्स आपण शेतामध्ये रिलीज करतो, जे ट्रायकोग्रामाच्या द्वारे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ह्या ट्रायकोग्रामाचा जैविक नियंत्रण पद्धतीमध्ये भरपूर वाव आहे. आता हा वाव विचार करायचा असेल तर कसा विचार होतो आहे? कारण आपल्याला माहिती आहे की ट्रायकोग्रामा कीटक मोठ्या प्रमाणात शेतात सोडले असतात. ते काय करणार? हानिकारक किडींच्या घातलेल्या अंडींना शोधून ते आपली अंडी घालतील. म्हणजेच काय झालं आहे की हानिकारक किडींच्या अंड्यांमध्ये ट्रायकोग्रामाची अळी जगेल आणि हानिकारक किडींची अंडीच अवस्था प्रभावीपणे नियंत्रित करेल. म्हणजे अगोदरच्याच अवस्थेमध्ये आपल्याला त्याला नष्ट करून टाकायचं आहे. म्हणजे येणारे जे अळ्या आहेत त्यालाच तिथे नष्ट होईल. म्हणजेच काय होईल की ह्याचं जाळं तयार होईल. कोणाचं? ट्रायकोग्रामाचं. जे कोणची पण प्रजाती राहो ते ट्रायकोग्रामा आपण समजा शेतामध्ये प्रसारण करत असो तर ह्याचं जाळं तयार होईल आणि ह्याचं जाळं तयार झालं की हमखास त्याची पिढीने पिढी वाढत जाईल. तर ह्या गोष्टीचं, ह्या ट्रायकोग्रामाचं जीवनक्रम पूर्ण झाल्यामुळे त्याच्या शेतातील जी संख्या वाढते आणि अंडीनाशक परोपजीवी म्हणून पुन्हा कार्यक्षम करण्यात होते. त्यामुळे आपण काय म्हणतो की या जैविक नियंत्रण पद्धती त्याचा वाव. अशा प्रकारे आपल्याला या ट्रायकोग्रामाचा समजा चांगल्या प्रकारे वापर केला तर हमखास आपण आपल्या येणाऱ्या जे रासायनिक कीटकनाशक आहे ह्याला कुठेतरी थांबू शकतो. आता ह्या ट्रायको कार्डचा वापर करता वेळेस काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये एका कार्डमध्ये आपण म्हणतो की 18 ते 20 हजार अंडी आपल्याला ह्याच्यावर चिपकवलेले असतात. तर त्या कॉर्सिराची अंडी असतात. ते कॉर्सिरा नामक म्हणजे जे साठवलेले जे धान्य असते त्याच्यामध्ये जे पाखरं तयार होतात त्याची अंडी आम्ही ती गोळा करतो. ती प्रयोगशाळेत त्याची निर्मिती करतो. त्याला मग आम्ही त्याच्यातला अर्भक तो UV ट्रीट करून त्याच्यातला अर्भक आम्ही मारून फक्त ती अंडी एक बॉलसारखा, फक्त त्याच्यात थोडंसं जीव म्हणजे न्यूट्रिशन ज्याला म्हणतो त्या अंडींमध्ये राहतो आणि ते अंडी आम्ही ह्याच्यावर चिपकवतो. तर अशा 18 ते 20 हजार अंडी आम्ही कॉर्सिराचे चिपकवतो आणि त्याच्यानंतर आम्ही समजा कपाशीमध्ये आपल्याला न्यायचं असेल ट्रायकोगार्ड तर तिथे काय करतो आम्ही? ट्रायकोग्रामा टॉयडीबॅक्टरी नामक प्रजातीय जे वापरायची आपल्याला कपाशीच्या बोंडअळीसाठी त्याचं परोपजीवीकरण करून आपण हे कार्ड तयार करतो. आणि हे कार्ड 5व्या दिवशी तुम्हाला दिसेल की काळं झालेलं असते. काळं झालेलं असते म्हणजे काय की ट्रायकोग्रामानं जी अंडी 1 किंवा 2 अंडी त्यांनी एका अंडींमध्ये टाकलेली आहे. बरोबर आहे. त्या पद्धतीमध्ये आम्ही प्रयोगशाळेमध्ये ते परोपजीवीकरण करतो. त्याच्यानंतर 5व्या दिवसाला 5व्या 6व्या असंच नाही की 5व्या दिवसालाच काळे अंडे झालेले दिसतील. नाही, प्रॅक्टिकली आपल्याला कधी 6व्या दिवशी पण दिसू शकतील, 7व्या दिवशी पण दिसू शकतील काळे झालेले अंडी. मग काळे झालेले अंडी आपल्याला काय करायचं आहे की शेतामध्ये न्यायचं आहे. ह्याच्यावरती असणारे ज्या 20 पट्ट्या या 20 पट्ट्या पूर्ण कापून घ्यायच्या आहे. त्या कापल्यानंतर आपल्याला त्या खालच्या भागाला एक
चिटोरा आहे, समजा एक त्या ट्रॅकोग्रामाची एक पट्टी आहे ज्याच्यामध्ये जी अंडी आहे त्या पानाच्या मागच्या साईडला स्टेपलरनी लावून 10-10 मीटरच्या अंतराने एकरी 3 कार्डच्या हिशोबाने आपण त्याला वापर करतो कपाशीमध्ये. अशा पद्धतीने 8 दिवसाच्या अंतराने आपल्याला 8 वेळ 9 वेळ जेवढं तुमच्या कपाशीचं पीक आहे डिसेंबरपर्यंत अगोदरपासनं आपल्याला लावून चांगल्यात चांगल्या प्रकारे नियंत्रित आणू शकतो. असं कपाशीच्या बोंडअळीसाठी ट्रॅकोग्रामा टॉयडीबॅक्टरी. तसेच धान पिकावरील खोडकिडींसाठी आपण ट्रॅकोग्रामा जॅपोनिकमचा वापर करायचा असेल तर अशाच चीट कापायच्या. तुम्हाला समजा आता पर्यांमध्ये वापर करायचा आहे तर आपण काय करू, पूर्ण काड तर वापरणार नाही, हार्डली 4 ते 5 आपण त्याच्या पट्ट्या वापरू, त्या पर्यांमध्ये त्याचं स्टेपल करू. आता पर्यामध्ये स्टेपल केलं तर रोप असतं छोटं, त्यावेळेस काय करायचं की कमची घ्यायची, कमचीला वरतून काप करायचा आणि त्याच्यात ती जो चिट्टी आहे त्याच्यात फिक्स करून टाकून पानाला चिपकून ठेवायची, जेणेकरून त्याच्या जे अंडी काळे झालेले होते त्याच्यातून जी निघणारी कीटक आहे ती ट्रॅकोग्रामा आहे त्या पानावरून ती सरकत जाईल आणि बरोबर धानावरील असणारी खोडकिडींची जी पुंजके असतात, अंडीची पुंजके पिवळसर रंगाची जी कापसाच्या आवरणी तंतूंनी झाकलेली असतात त्याच्यावर जाऊन ती बसेल आणि त्या अंडींमध्ये अंडी टाकून त्याच्यातलं अर्भक मारून टाकेल. म्हणजे येणाऱ्या ज्या अळ्या आहेत खोडकिडींच्या ह्या नष्ट होऊन जाईल आणि असंच प्रकोप हा आपला ट्रॅकोग्रामाचं जाळं तयार करत राहील. अशा हिशोबाने आपल्याला पर्यापासनं जिथे डबल फसल आहे त्या ठिकाणी आपण रोपवाटिकेपासनं पण लावू शकतो किंवा जिथे सिंगल फसल आहे तर आपल्याला समजा आपण म्हणतो की बाबा 30-35 दिवसांनी त्याचा वापर करा, परंतु 30-35 दिवसाच्या जागेवर तुम्ही 40 दिवसांनी पण जाऊ शकता, 45 दिवसांनी पण जाऊ शकतो. कशाच्या ह्याच्याने करणार तुम्ही, आपले फिरोमोनचा सापळ्याचा वापर समजा केला, सिर्फोफायगा ल्युअर नामक फिरोमोनचा सापळा समजा आपण आपल्या शेतीत लावला त्यावेळेस त्याच्यात खोडकिडीचा प्रादुर्भाव किती होत आहे किंवा कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचं समजा आपण त्याचा फिरोमोनचा सापळा लावला गुलाबी बोंडअळीसाठी तर किती किडी अट्रॅक्ट होत आहेत, किती किडींचा प्रादुर्भाव होतो आहे, किती पतंग येतात, त्या दृष्टिकोनातून आपण ह्या ट्रॅकोकार्ड्सचं वापर करू शकू. कारण लगेच आपल्याला माहीत आहे की पतंगी जास्त अट्रॅक्ट होत आहे, जास्त ट्रॅप होत आहेत, पकडण्यात येत आहेत सापड्यामध्ये, त्यावेळेस नेमकं 2 ते 3 दिवसांनी आपल्याला माहिती आहे की इथे अंडी टाकणार आहे. लगेच आपण ट्रॅकोकार्ड्सचा द्वारे आपण हे ट्रॅकोकार्ड्सचे चिट्स समजा आपण स्टेपल करत गेलो, समजा धान पिकामध्ये असेल तर त्या पद्धतीने आपण 10-10 मीटरच्या अंतराने अशा 20 स्ट्रीप धान पिकामध्ये आपण काय करतो आहे की एकरी 2 कार्डचा वापर, कपाशीमध्ये एकरी 3 कार्डचा वापर, अशा पद्धतीने आपण या अंडींना प्रसार करतो आहे ट्रॅकोग्रामाचा. ज्या दृष्टिकोनातून आपल्याला कळेल की येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या रासायनिक कीटकनाशकांचा जो वापर त्या किडींसाठी होत आहे तो आपल्याला कुठेतरी थांबवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या ट्रॅकोग्रामाचा वापरण्याचा जो वेळापत्रक आहे ते तुमच्या दृष्टिकोनातून फिरोमोनच्या सापळ्याच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही वापरू शकता किंवा प्रथमतः 30 दिवसानंतर आपण म्हणतो की धान पिकामध्ये 30 दिवसानंतर वापरा तर तुम्ही चालू करू शकता, कपाशीमध्ये पेरणीच्या 45 दिवसानंतर. परंतु आपल्याला कुठेतरी रिलीज थांबायची आहे, इकॉनॉमिकली समजा आपल्याला बघायचं असेल कुठेतरी एक रिलीज समजा कमी झाली तर ती पुढे कुठेतरी कामात येईल. त्या पद्धतीने फिरोमोनचा सापळा हा सगळ्यात महत्त्वाचा ठरू शकतो आपल्याला ट्रॅकोग्रामाचं रिलीज करताना. तर अशा पद्धतीने आपण कापूस पिकामध्ये 6 ते 10 वेळा रिलीज करू शकतो 8-8 दिवसाच्या अंतराने. तसंच ऊस पिकामध्ये जे खोडकिडींचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी पण आपण 6 ते 10 वेळा प्रसारण करू शकतो 8-8 दिवसांनी. धान पिकामध्ये 5 ते 6 वेळा आपण खोडकिडी किंवा पाणी गुंडाळणारी अळी ह्याच्यासाठी पण ट्रॅकोग्रामा चिडोनिसचा जो वापर करतो तसे 5 ते 6 वेळ समजा आपण प्रसारण केला तर हमखास आपल्याला या किडींचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे टाळू शकतो. परंतु मला एक सांगण्यात तात्पर्य हे आहे की ट्रॅकोग्रामा शेतकरी बांधव वापरतो, परंतु कधी कधी काय करतात की एकच वेळ वापरतात आणि मग नंतर विसरून जातात. असं चालणार नाही. करायचं असेल तुम्हाला ही तंत्रज्ञान एक छोटं जैविक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरायचं असेल तर हमखास त्याला कंटिन्युअस प्रसारण करणं आवश्यक असते. की हे नाही की बाबा मी एक वेळ केला आणि म्हणजे माझ्या शेतामध्ये ते झालं काम नाही.
तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून ह्याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. असं हे ट्रायकोग्रामाचा वापर समजा चांगल्या प्रकारे केला आणि ह्याच्यात दक्षता काय घ्यायची आहे की समजा आपल्याला माहिती आहे की आज आपण ट्रायकोग्रामा रिलीज करणार आहे आणि त्यावेळेस अचानक पाऊस आला तर मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल, ग्रामपंचायतीमध्ये असणारं फ्रीज त्या ठिकाणी असणं, तो फ्रीजचा जो दरवाजा असतो त्या ठिकाणी जे कप्पे असतात तिथे आपल्याला ते 10 अंश सेल्सिअस तापमान असतो त्या फ्रीजमध्ये, तिथे आपण चांगल्या प्रकारे 2 ते 4 दिवस ठेवू शकतो. जास्तीत जास्त 15 दिवसपर्यंत आपण साठवू शकतो ट्रायकोग्रामाला. त्याच्यानंतर तुम्ही ते रिलीज करू शकतो. अशा प्रकारे आपण ट्रायकोग्रामाची दक्षता घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पण ट्रायकोग्रामा हा रिलीजच व्हायला पाहिजे शेतामध्ये, तरच आपल्याला रिझल्ट भेटतील. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही 1 वेळ वापरला 2 वेळ वापरला, ह्या तंत्रज्ञानाला काहीच फायदा होणार नाही. उलट फालतूचा पैसा आणि वेळ तुमचा वाया जाईल. म्हणून जैविक पद्धतीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की त्या पद्धतीने तेवढं कटाक्ष आपल्याला वापर करणं खूप महत्त्वाचं राहतं. तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो, जे किडींचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. समजा तुम्हाला कीटकनाशक तिथे आता रस शोषण करणाऱ्या किडी असतात. आपल्याला माहिती आहे की रस शोषण करणाऱ्या किडी आलेल्या आहेत, कपाशी असो किंवा धान पीकमध्ये असो. तर मग अशा वेळेस आपण 8 दिवस पर्यंत थांबू शकतो त्याचा प्रसारणाचा वेळ. आणि मग पुढे तुमची रासायनिक कीटकनाशकचा वापर किंवा माझं एकच तुम्हाला म्हणणं राहील की या रासायनिक कीटकनाशकाच्या व्यतिरिक्त जे बुरशीजन्य औषधी आहे, बवेरिया असो, वर्टिसिलियम असो, मॅटेरेझियम असो, ह्यांचा समजा वापर आपण या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी केला तर हमखास आपल्याला या दोन्ही गोष्टी जैविक पद्धतीने चांगल्या प्रकारे जाऊ शकतो, जेणेकरून रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करता येईल आणि खर्च पण कमी होऊन जाईल तुमचा. तर अशा प्रकारे आपण या ट्रायकोग्रामाचा वापर समजा केला. डाटा जेव्हा मी घेतला, आम्ही जे काम करतो आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनाच्या द्वारे असो किंवा आपला विद्यापीठाच्या द्वारे आम्ही जेव्हा शेतकरी बांधवांपर्यंत जातो, कृषी विभागाच्या मदतीने आपण पुढे जेव्हा जातो, तेव्हा मला दिसतं की ट्रायकोग्रामाचा वापर जेव्हा आपण खोडकिडीसाठी जिथे वापर नाही केला त्या ठिकाणी आपल्याला 28% खोडकिडीचा पिसोरा दिसून आलेला आहे की जिथे आपण वापर करतो आहे, ट्रायकोगार्ड्स कंटिन्युअस रिलीज करतो आहे ज्या क्षेत्रामध्ये, तिथे आपल्याला 6.5%, 60% आपल्याला दिसून येतं आहे. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये जिथे आपण वापर नाही केलेला आहे ट्रायकोग्रामाचा, त्या ठिकाणी आपल्याला 25-28% पण प्रादुर्भाव आपण शेतकरी बांधवांकडूनच आपण जो डाटा घेतलेला आहे त्यांच्याच थ्रू त्यांना सांगितलं की बाबा तुम्हीच मोजा किती आहे ह्याचा टक्केवारी आपण काढूया. तर तेव्हा कळतं की 28%, 25%, म्हणजेच काय की उत्पादनात डायरेक्टली घट होते आहे, रासायनिक कीटकनाशकाचा वापर पण होतो आहे आणि इकडे या किडींचा प्रकोप पण वाढतो आहे आणि तो एवढा वाढतो की त्या उत्पादनात घट होते. म्हणून माझा एकच उद्देश आहे की शेतकरी बांधवांनो की ट्रायकोगार्ड्सचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. महत्त्वाचं त्याच्यात एक अजून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य की जिथे आपण मित्रकिडींचं संवर्धन करायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मित्रकिडींचं संवर्धन करायचं आहे ना, त्या ठिकाणी कमीत कमी आतापासनं ज्या बांधींवरती फुलझाडं लावणं खूप महत्त्वाचे आहे. झेंडूचे झाडं लावा किंवा आपल्या ज्या छत्रीसारखे जे झाडं असतात, छत्रीसारखे ज्याला फुलं असतं, अशा डेलिया वगैरे आहेत, अशासारखे फुलझाडांचा वापर तिथे लागवड करा, जेणेकरून ह्या ज्या मित्र कीटक आहेत ह्या मित्र कीटकांना पण संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मित्र कीटक तिथे कसे वावर होईल, त्यांचं रासायनिक कीटकनाशक कसे आपण कमी करता येईल, त्या दृष्टिकोनातून हा एक छोटंसं ट्रायकोग्रामा, एक छोटासा कीटक जो अंडींना नष्ट करतो, ह्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडासा विचार करावा. आणि महत्त्वाचं आहे की आजच्या घडीला आपण ह्या भागामध्ये 5 ते 7 लॅबॉरेटरीज, समजा गोंदियाला 2 कृषी विभागाला TSFला चालू केलेल्या आहेत लॅबॉरेटरीज, भंडाऱ्यामध्ये लाखणीला आपल्याला ट्रायकोग्रामा भेटू शकेल, गडचिरोलीमध्ये मूलचिरा येथे आकाश लवटे यांनी चालू केलेला आहे आणि तसंच शिवनीमध्ये आत्मा अंतर्गत FPOचं एक ट्रायकोग्रामा युनिट आपण चालू केलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ट्रायकोग्रामा चांगल्या प्रकारे भेटू शकेल. नागपूरमध्ये आलं तर आमचं कृषी महाविद्यालय नागपूर, इथे आम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला ट्रायकोग्रामा आम्ही तुम्हाला पुरू शकू. दुसरं महत्त्वाचं, अमरावती रोडवरती कपाशीसाठी तुम्हाला लागत असेल तर कारंजा आणि वर्ध्याला 2 ठिकाणी ट्रायकोग्रामा युनिट्स आपण स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते युनिट्स म्हणजे एक उत्केंद्र, एक रोजगाराची निर्मिती, एक नवयुवकांना, महिला बचत गटांना, FPOंना चालू होईल, जेणेकरून रोजगार पण भेटेल, एक सेवाभावी काम पण होईल,
जैविक पद्धतीचा वापर पण चांगला होईल. तर अशा या सगळ्या ठिकाणी आपले हे उत्केंद्र डेव्हलप झालेले आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला हे ट्रायकोग्रामा चांगल्या प्रकारे मिळू शकतील. एवढं बोलून मी थांबतो आहे. धन्यवाद.